मी पल्लवी सेनगावकर. आपण पाहत आहात न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नांदेड आणि परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. ज्या गुरूंनी 20 वर्षे निष्ठेने सेवा दिली त्याच गुरूंना आज संस्था चालकांच्या आर्थिक हव्यासामुळे मृत्यूच्या दारात उभे राहावे लागले आहे. शिवाजी कॉलेजमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक राजकुमार विठ्ठलराव डुबुकवाड यांची ही कहाणी आहे. 20 वर्षे विनाअनुदानित तत्वावर काम केल्यानंतर कायमस्वरूपी करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून 10 लाख रुपये उकळले गेले आणि शेवटी त्यांना नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले. या अन्यायामुळे प्राध्यापकाच्या मेंदूची शीर तुटली असून ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. 20 वर्षांची सेवा तरीही पदरी निराशा. प्राध्यापक डुबुकवाड 2004 पासून या कॉलेजमध्ये सेवा देत आहेत. 10 लाखांची मागणी. 2016 मध्ये संस्थाचालक पुरुषोत्तम धोडगे यांनी त्यांना कायमस्वरूपी करण्याचे आश्वासन देऊन 10 लाख रुपये घेतले. कोविड काळातील दगाफटका. 2020 मध्ये त्याच पदासाठी दुसऱ्या व्यक्तीकडून 40 लाख रुपये घेऊन प्राध्यापक डुबुकवाड यांना वाऱ्यावर सोडण्यात आले. आरोग्याची गंभीर स्थिती. या मानसिक धक्क्यामुळे 9 फेब्रुवारी 2026 रोजी प्राध्यापकांच्या मेंदूची शीर तुटली. सध्या नांदेडच्या यशोसाई दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. माझं नाव ज्योती राजकुमार डुबुकवाड. माझे मिस्टरचं नाव राजकुमार विठ्ठलराव डुबुकवाड. यांनी का नाही केशवराव धोंडगेच्या संस्थेवर 20 वर्ष काम केलेत. ते राजकुमार विठ्ठलराव डुबुकवाड त्यांनी 20 वर्ष काम केलेत बघा. त्या मग केशवराव धोंडगेचे हे शिवाजी कॉलेज डिग्रस मोठं डिग्रसला. पण त्यांनी काय केलं बघा, एवढं 20 वर्ष करून सुद्धा त्यांनी आम्हाला 1 रुपये दिले नाहीत. स्वतःच्या पैशावर त्यांनी इतकी वर्ष काम केले बघा. आणि इतकी वर्ष काम करून सुद्धा त्यांनी शेवटी आम्ही 10 लाख रुपये बी भरल्या त्याच्यामध्ये. त्याचाही मोबदला म्हणून काहीच दिले नाहीत. आम्ही खूपदा प्रयत्न केले त्यांना, आमचे पैसे तरी परत करा, नाही तरी काहीतरी करून जॉईन तरी करा. माझे लेकरं आहेत, मी पाया पडले त्यांच्या पुरुषोत्तम धोंडगेच्या घरला जाऊन पाया पडले. त्याला विनंती केले खूपदा. आम्ही त्यांच्या घरला गेलं. त्यांची मिसेस सुद्धा मला काही बोलली, येड्याच्या वाकडं बोलली. त्यांची आई सुद्धा म्हणले माझे मिस्टर वरी गेले, तू बी वरी जाऊन त्यांना बोलव असं म्हणून त्यांनी समजा आम्हाला असं हे केलं. केशवराव धोंडगेच्या. आता त्यांनी नाहीत. आता त्यांनी वारल्यामुळं पुरुषोत्तम धोंडगे म्हणतात की माझे वडील वारले, त्यांच्या हातावर त्यांनी गेले आणि तुमचे पैसे बुडाले असं म्हणतात. आणि त्यांनी असं कोणचंही खोटं कागद लिहून त्यांनी आम्हाला राजीनामा म्हणून असे ह्याच्यात धरलालेत ग्रहित. आणि त्याकरिताच माझ्या नवऱ्याला एवढं टेन्शन आले बघा. आता माझा नवरा राजकुमार विठ्ठलराव डुबुकवाड हे हो का इथं यशोसाईला आहेत. किती दिवस झाले इथं? आता इथं कमीत कमी 23 दिवस झाले बघा. आता काय झालं नेमकं? त्यांना येऊ मानसिक ताण दिलेत ना त्यांनी, त्याच्यामुळे ह्याला टेन्शन येऊन मेंदूची शीर तुटली. आता ही शीर तुटल्यामुळे आता ह्यांनी 23 दिवस झाले इथं आहेत ऍडमिट. मला आता खर्च म्हणलं तर 7 लाख रुपये आलाय. 7-7.5 लाख रुपये. हा, मेंदूची शीर तुटली आहे. त्याचं ऑपरेशन बी झालंय. पण आता त्यांनी आणि डॉक्टर म्हणाले तर आणि त्याला जरा ताण आला की आणि त्यांनी काही करू शकतात, धोकाच आहे म्हणाले. तर तुम्ही या संदर्भात दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्याच्या नंतर तुमचे मिस्टर तुम्ही संस्था चालकाला बोलले का? मी बोलले बघा. मी काय म्हणले त्यांना, भाऊ म्हणले असं असं, पुरू भाऊला बोलले अगोदर. आणि भाऊ म्हणले असं असं तुम्ही का नाही माझ्या नवऱ्याला एवढी इतकी दिवस ओळखता. माझा नवरा आता हॉस्पिटलमध्ये हा, मी एकटीच बाई हा, मला थोडे भाऊ पैसे द्या असं म्हणल्याने त्यांनी पहिल्या सुरू तर देना म्हणून सरळ म्हणले. मला गरज नाही. त्यांनी गेले तर बी राहिले तर बी मला गरज नाही म्हणले. मग नंतर असंच हे करून आम्ही पहिल्या सुरू घरी अटॅक आलता त्यांना. रविवार होता त्या दिवशी, रविवारी अटॅक आला सकाळी. मग आम्ही ह्याच्या केंद्र हॉस्पिटलला कंधारला नेलो. तिथं हे केलो, तिथं ऍडमिट केलो, म्हणजे दुपारपर्यंत केलो. मग तिथून नंतर एकलारे दवाखान्यात आणलो होतो. आणि मी माझा भाऊच होतं बघा, कोणी नव्हतं माझ्या संग. ऍडमिट केल्यानंतर काय म्हणले? मग इथं ऍडमिट केल्याने त्यांनी म्हणले मेंदूची शीर तुटल्या म्हणले. त्यांच्या मानसिक ताण झालाय त्यांना, त्याच्यामुळं मेंदूची शीर तुटल्या आणि त्यांनी कव्हर होऊ शकणार, तुम्हाला ऑपरेशनला इकडे यावं लागते म्हणले. मदतीसाठी काही संस्था चालकाला बोलले फोनवर? मी बोलले बघा त्यांना, म्हणले भाऊ म्हणले तुम्ही मला थोडे भाऊ पैसे द्या, त्यांची शीर तुटले, ते कोमात जाऊ शकतात म्हणले. मग कोमात जाऊ शकतात म्हणल्यानं मी त्यांची खूप विनंती केली, त्यांच्या पाया पडले, त्याला हे केले. मग त्यांनी पहिल्यांदा देईनाच म्हणले, पैसे देईना म्हणले. मग नंतर मी म्हणलो माझ्या जर नवऱ्याला काय झालं
तर मी आत्महत्या करतो बघा, वरून छतून उडी मारतो म्हणल्या ना, त्यांनी 10 लाख 1 लाख रुपये भरले 1 तिथं. लाख रुपये तुमच्या हातात आणून दिले की कुठे? नाही, ते त्याच्या माणसाला वाट लावून दिली ते 1 लाख रुपये कोण घेऊन. माणूस त्याचे नाव माहित आहे? ती पाटील सर म्हणून होते. त्या शाळेवरचे का? शाळेवरचे नाही, ते नवीनच होते भाऊ, त्यांनी आणून इथं दिले 1 लाख बघा. रुपये कोणाच्या हातात दिले? डॉक्टरचे की तुमच्या? डॉक्टरच्या बी नाही ना, आमच्या बी दिले नाही, ते कॅशियर पशी भरले तर. कॅशियर पैसे माहिती आहे त्याला हे भरलेत म्हणून? त्यांना माहिती आहे भरलेत म्हणून. भरले त्याची पावती वगैरे आहे तुमच्याकडे? आहे पावती. अच्छा. पण आता पण त्याच्या खर्च चालू आहे, कोण भरत आहे? आता समजा मीच भरायले बघा, कोणी 1 रुपया देणार गेले, बक्कळ प्रयत्न केले. अशी मित्रांनी दिली त्यांची, आता जवळचे होते तेवढे मित्र 1000 2000 कोणी 5000 असं. संस्था चालकाशी काय म्हणणं आहे तुमचं नेमकं? माझं म्हणणं एवढंच आहे बघा, त्यांनी आम्हाला न्याय द्यावा. न्याय द्यावा. हा, माझी लेकरं 2 आहेत सोन्यासारखे. पोरग बी काय माझं कामासारखं नाही, मोठं आहे 7-8 वर्षाचं, आणि पोरगी तर 2 वर्षाची आहे बघा. त्यांनी काही करून मला न्याय द्यावा. नसेल न्याय त्यांना द्यावा वाटलं नसेल, हा, माझ्या लेकराला काय जिम्मेदारी झाली, माझ्या नवऱ्याला काय झालं, बरोबर मी त्याला जबाबदार ठरवणार, आणि का आहे ते त्यांनीच करावं. आता तुमचं उदरनिर्वाहाचं साधन काय आता रोजीरोटीचं? रोज रोटीचं आता आमचं तर काहीच नाही, आता त्यांनीच काय करावं ते. हो, आता हा, माझ्या लेकर, आता मी 2 लेकर आहेत मला, ते 10 ते लाख लहान रुपये तुम्ही कशा पद्धतीने कुठून घेऊन गेलते त्यांना? हा? 10 लाख रुपये 10 लाख रुपये मी व्याजन माझ्या बापाच्या शेतावर कर्ज ठेवून काढला मी. बापाच्या कर्ज काढून 10 लाख संस्था चालकाला दिलो. हा, असं करून 20 वर्ष करून सुद्धा त्यांनी मला असं धोका दिलेत बघा. आता माझे मिस्टर इथं पडलेत, आता मी एकटी काय करू सांगा की. मला लेकर आहे तर 2 मी पोलीस स्टेशन मध्ये कुठे तक्रार केलोत का तुम्ही? पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला त्यांनी म्हणले डायरेक्ट तुम्ही केस करा, काय बी करा म्हणले. आम्ही फक्त गोडीवर घेत होतो बघा, कारण आम्हाला आशा होती की ह्याने करून देतील कामावर घेतील आशा होती. नाही तेवढ्या मोठ्या माणसाची कसं हे करायचं? बोलाव त्यांच्याशी या विचारानं ह्याच्यावर तुम्ही- भीतीनं आम्ही तेवढं पोलीस स्टेशन मध्ये गेलो नाही. फक्त DYD ऑफिसला का नाही आम्ही फाईल दाखल केला, वर्ष झालं. आई कॉपी कॉपी आहे त्यांचं, पुरावा आहे आमच्याकडे. हा, ओशी दिलेले आहे. ओशी दिलेले आहे. हा. अजून काय पुरावे आहेत तुमचे? पुरावे म्हणजे बरेच का आहेत त्यांना, फाईल आहेत त्यांच्या. DYD ऑफिसला त्यांनी काही कागद सबमिट केलेत, फक्त 3 कागद राहिले तर त्यांनी ते ऑर्डरची म्हणून नेमणूक म्हणून ते कागद देणार गेले, तर त्याच्यामुळं अप्रूव्हल निघणार गेले बघा. त्यांनी काय केलेत बघा, ह्यांना काढले त्या कोरोनाच्या काळात, कुणालाच न सांगणार ते इकडून 10 लाख रुपये आमच्याकडून घेतलेत. बरं, एवढे जे तुमच्यावर जो अन्याय अत्याचार झाला, याला जबाबदार तुम्ही कोणाला ठरवणार? पुरुषोत्तम धोंडगेला आणि मुक्तेश्वर धोंडगेला. आणि पुरुषोत्तम धोंडगे बघा. पाऊल समोरचं काय राहील? समोरचं पाऊल त्यांनी जर आम्हाला न्याय देण्यात गेल्यावर त्यांनी न्याय देवा, आम्ही सोयीस्कार घेणार. कारण त्यांनी जर म्हणले ह्यांचं अप्रूव्हल काढून घेतो, जूनमध्ये जर ह्यांनी चांगलं झाले तर जॉईन करून घेतो, नसेल मग मी 1ली 2रीच्या लेकराला शिकू शकते, माझं 12वी झाले, मग त्यांनी मला जॉईन करून घ्यावं. तसं जरी असलं तर तुम्ही जे त्या संस्था चालकावर आरोप करत आहोत, हा, आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून त्याने जर उद्या म्हणले हे बाई खोटं बोलत असतील तर पुरावे आहेत ना तुमच्याकडे? खोटं बोलायला बघा समजा सिद्ध होते बघा. हा, पुरावे आहेत का तुमच्याकडे? पुरावे त्यांनी म्हणले तुमच्या कारभार तुमच्या याचे पतीची नोकरी झाली ती पुरावे मस्टरवर ह्याने काय केलं, मुद्दामून मस्टर फाडून टाकले. तो पुरुष हे ना आहे आणि का बुडावर आहे, आणि ते ह्यानं एक आहे विसंबर पाटील डिग्रजचा, त्या दोघांना मिळून ह्याचे मस्टर फाडून टाकलेत. आणि जॉईन करून संच मान्यता आणि काय तर त्याला संच मान्यता काढता आली नाही. संच मान्यतामध्ये ह्यांचं नाव आहे, आणि आम्हाला म्हणतात की हे साईन जे आहे ते खोटी केलं म्हणाले. तर साईन खोटी नाही, ह्यांनी फॉरेन्सिक जांच करून ते साईन चेक करावं. माझ्या जर नवऱ्यानं त्या पहिले हेडमास्टर होते PD वाघमारे सर, त्यांनी साईन दिलेली आहे, त्यांच्याच ह्याच्यावरलं काम होतं. आणि ह्यांनी तेव्हा पहिले बी असंच मानसिक ताण दिलते, ह्याच्यामुळंच माझ्या नवऱ्याला ह्याच्यामध्ये थोडं डिप्रेशनमध्ये गेलते त्यावेळेस बी. आणि त्यांनी काय करले तर ते उगं कागद लिहून घेतले तर, आणि आता तेच कागद दाखवालेत राजीनामा म्हणून. जे राजीनामा नाही काय नाही, राजीनामा म्हणलं तर मी कोर्टातून कागद यावा लागते तेव्हा राजीनामा म्हणतात. त्यांनी हे वरचं कागद दाखवाले तर, आणि आम्ही ह्याला राजीनामा म्हणून म्हणणार बघा. आणि नंतर राजीनामा जरी घेतला माझा नवरा, नंतर जॉईन झाला तरी ह्यांनी काम करून घेतलेत खूप वर्ष. मग तेव्हाच म्हणायचं ना मी काम, तू राजीनामा दिलास, तू येऊ नको म्हणून म्हणलं असतं तर माझा नवरा आला नसता. हा, आले असते का तुम्ही सांगा की? पैसे एवढे भरले तर कोणी सोड. तुमच्या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही गरीब आहे, कुठपर्यंत तुम्ही काही कायदेशीर कानून तुम्ही जाऊ शकत नाही, कारवाई करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यावर दबाव
मानसिक आणि आर्थिक दबावानं आहेत. दबावच टाकले त्यांनी. असं. दबावामुळे तर आम्हाला एवढी परिस्थिती आली दादा. ह्यांनी काय केलेत बघा, ह्याच्याकडे खूप पैसा आहे, त्यांनी पैशाचा माज आम्हाला दाखवाले. तर एखादी गरीबाला कसं चिंगरायचं, कसं मारायचं हेच ठरवले होतं बघा. आता माझा नवरा इथं ह्याच्यात नवऱ्याला कामावर घेतलं, तर पुढचं काय तुमचं पाऊल? त्यांनी जर माझ्या नवऱ्याला जर घेत नसले तर का नाही, मग इतकी दिवसाचं फुल पेमेंट काढाव. 2004 पासून ती 20 पर्यंत ती माझा नवरा जितकं संच मान्यतेवर आहे तिथपर्यंत पेमेंट काढाव आणि तिथून मला जॉईन करावं आणि नंतर मग त्याला रिटायरमेंटमध्ये टाकावं. हां, आणि हॉस्पिटलचा खर्च भराव त्यांनी. हां, असं करावं बघा. माझ्या लेकराचं तेवढ्यावर हे होईल, नसेल तर मला आमच्या चौघाला बी आयुष्यभर त्यांनी पोसाव. हां, जिम्मेदार त्यांनी ठरल. मग त्यांनी जर पोचना म्हणून हाडचूड करून आम्हाला जर काढून टाकायचं प्रयत्न केले, काही केले, तर मग आम्ही आत्महत्या करून त्याच्या ह्याच्यावर हे करणार. जीवितात लेकराच्या, हां. तुमच्या नवऱ्याच्या जीवितात काय धोका झाला, जिम्मेदार त्यांनीच राहणार आहेत जिम्मेदारी समज. या प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. प्राध्यापक डुबुकवाड यांच्या पत्नी ज्योती डुबुकवाड यांनी थेट पोलीस आयुक्तांकडे धाव घेत न्याय मागितला आहे. माझ्या पतीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करा, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाला दिली आहे. विशेष म्हणजे शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही या प्रकरणाची दखल घेतली गेली नाही, असा आरोपही कुटुंबियांनी केला आहे. शिक्षण क्षेत्रातील हा अर्थपूर्ण व्यवहार एका प्रामाणिक शिक्षकाच्या जीवावर बेतला आहे. आता पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात आणि त्या भ्रष्टाचार करणाऱ्या संस्था चालकांना कायद्याचा धाक दाखवला जातो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.